नमस्कार. आज आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी ही स्ट्रॉबेरी एक बोल घेतलेली आहे मी. आता ही स्ट्रॉबेरी धुवून घेतलेली आहे चांगली स्वच्छ, आणि ह्याचं आता फक्त कवर हे काढायचं आहे, फक्त त्याच्यावरची पानं ते आता काढून घेते मी पानं. हे बघा, आता मी ह्याची संपूर्ण पानं काढून घेतलेली आहेत आणि हे आता मी कापणार नाही आहे, हे मी डायरेक्ट घेणार आहे आज, कारण छोटे मोठे सगळे एकत्र आहेत, जास्त मोठे नाहीत स्ट्रॉबेरी. चला आता मी हे मिक्सरमध्ये टाकून घेते. आता त्याच्यासाठी ही 2 छोटे चमचे आहेत, हे साखर घेतलेली आहे ती टाकते मी. जास्त साखर घालायची नाही, कारण स्ट्रॉबेरी ही थोडी आंबट असतेच किती गोड असली तरी. आणि हे दूध घेतलेलं आहे मी आता. हे बघा, 1 बोल पुरी. जेवढं तुम्ही दूध, आता स्ट्रॉबेरी भरपूर आहे ना माझी, 1 बोल, त्याच्यासाठी मी 2 बोल दूध घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण आईस्क्रीम घालून घेऊया. हे अतिशय छान होतं हे मिल्कशेक. आता आपल्याला आईस्क्रीम घालायचं आहे. आता मी हे व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेते. जेवढं तुम्ही घालाल ना व्हॅनिला आईस्क्रीम किंवा कुठलाही प्रकारचं आईस्क्रीम घातलं तरी चालेल. आता 2-3 घातले ना तरी हरकत नाही, बस. आता हे आपण मिक्सरवर फिरवून घेऊया. आता झालंय माझं. हे बघा, मस्त झालं. आता हे पहिलंच आपला आईस्क्रीम होता तो बर्फामध्ये होता ना, त्याच्यामुळे अतिशय थंड झालेलं आहे हे. आता मी सर्व करून घेते. छान झालंय. आज मी तुम्हाला स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून दाखवलेलं आहे. अतिशय साधी रेसिपी आहे ही, आणि आता गरमीच्या दिवसामध्ये जर असं आपल्याला मिळालं तर मग काय बघायलाच नको. आज मी तुम्हाला स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून दाखवलेलं आहे. अतिशय साधी रेसिपी आहे ही, आणि 5 ते 6 मिनिटामध्येच बनते. तर चला, वेळ नका लावू, स्ट्रॉबेरी घेऊन या आणि मिल्कशेक बनवा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.